राज्यात पुन्हा एकदा पावसाचं आगमन होण्याची शक्यता आहे। राज्यातल्या पूर्व भागातील हवामान अस्थिर होणार असल्याने 24 ते 26 जानेवारी दरम्यान वादळी पाऊस पडण्याची शक्यता आहे। गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, नागपूर, वर्धा, यवतमाळ आणि अमरावती जिल्ह्यात बऱ्याच भागात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे। काही भागात गारपिटीचा अंदाज वर्तवण्यात आलाय। शेतकऱ्यांनी हवामानाच्या परिस्थितीनुसार नियोजन करावं आणि शेतमाल हा सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावा। बाजार समितीत जर शेतमाल विक्रीसाठी आणला असेल तर तो व्यवस्थितपणे झाकून ठेवावा असं आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आलंय। वादळी पावसाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी नेमकी काय आणि कशी काळजी घ्यावी ते पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून। हवामानाच्या स्थितीनुसार तुम्ही नियोजन करा। शेतमाल सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवा। बाजार समिती शेतमाल असल्यास नीट झाकून ठेवा। वादळी पावसाच्या स्थितीत सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्या। मोकळ्या मैदानात, झाडाखाली तसंच पत्र्याच्या शेडमध्ये थांबू नका।